हरिओम. आज 12 डिसेंबर 2021 मनशक्तीच्या मनाचे श्लोक या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. कृपया सर्वांनी आपले ऑडिओ व व्हिडिओ बंद ठेवावेत जेणेकरून आवाजाची क्वालिटी चांगली राहील. यापुढील सर्व सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. समर्थ रामदास कृत मनाचे श्लोक. हा श्लोक 91 ते 95 आपण पाहणार आहोत. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. मागच्या वेळेला आपण श्लोक 86 ते 90 पाहिले होते. त्याचा सारांश बघूया आणि मग आजच्या श्लोकांकडे जाऊया. मागच्या 5 श्लोकांमध्ये जे बघितलं होतं ते असं की मूलभूत क्रांती होऊन व्यक्तिमत्व सर्व पद्धतीने सर्वांगीण पद्धतीने विकसित होण्याची प्रक्रिया समर्थ आपल्याला सांगतायत. काम, वासना या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला जीवधारणेसाठी आवश्यक आहेत, पण त्या जर अमर्याद असल्या तर त्यांचा त्रास होतो. आणि रामभक्ताला हा अतिपणाचा त्रास जो आहे तो होत नाही. नामस्मरणाचं कार्य आणि उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे चित्तशुद्धी. चांगलं, साजिरं, सुंदर, सोपं आणि बिनपैशाचं असं असून सुद्धा आपल्याला अत्यंत लाभदायक हे नाम आहे, पण तरी सुद्धा आपण त्याचं महत्त्व पूर्णपणे ओळखत नाही. भोजनाच्या वेळी आणि समूहात एकत्र असताना दोन्ही वेळा आपल्याला रामाचा उच्चार, नामघोष करावा असं समर्थ सांगतायत. आणि इथे आदराने आणि श्रद्धेने म्हणा सांगितलेलं आहे. अन्न तुमच्या ताटात येण्यापूर्वी किती लोकांचा हातभार लागला असतो, त्यांच्याबद्दल त्यांच्यामध्ये असलेल्या त्या परमतत्वाचं स्मरण किंवा चिंतन म्हणजेच हरिचिंतन आहे, वेगळं हरिचिंतन नाही. आणि ते करीत असताना अत्यंत समाधानाने जर भोजन केलं तर त्याचा वैयक्तिक आणि सामुदायिक परिणाम हा उत्तमच असो आणि असणार. पण सध्याच्या जीवनक्रमामध्ये हे आपल्या लक्षात येत नाही आणि म्हणून ते समजावण्याचा हा श्री समर्थांचा वडिलांच्या मायेने प्रयत्न आहे. थोडक्यात सारांश बघितला आपण गेल्या 5 श्लोकांचा. आपण आजच्या श्लोकाकडे जाऊया. श्लोक 91. श्रीराम नको वीटमानू रघुनायकाचा अतियादरे बोलिदे राम वाचा नवेचे मुखी सापडे रे फुकाचा करी घोष त्या जानकी वल्लभाचा. श्लोकाचा अर्थ आपण बघण्याचा प्रयत्न करू. सरळ अर्थ असा, अरे मना, भगवंताचा कंटाळा करू नकोस. भगवंत तुला नकोसा होऊ देऊ नकोस.
अतिशय पूज्य भाव ठेवून वाचेनी त्याचं नाम घे. असं करण्याने तुझं काहीच खर्च होणार नाही. मुखाने सतत नाम घेतल्याने, भगवंताचं सतत स्मरण ठेवल्याने भगवंत विनाकष्ट साठवतो आणि म्हणून त्या भगवंताच्या नामाचा सतत घोष करावा. हा सरळ अर्थ आहे. आता थोडा आपण ध्वनित अर्थ किंवा विस्तानी अर्थ समजून घेऊया. परमार्थ साधनेमध्ये जी मुख्य अडचण असते त्याशी की साधकाच्या मनामध्ये भगवंताच्या दर्शनाचे ध्येय असतं ते सतत आणि ताजेपणाने टिकत नाही. म्हणजे ते असतं परंतु ते ताजं राहत नाही आणि सातत्याने राहत नाही. ते म्लान होतं, कोमेजून जातं. कारण आपल्या मनाची स्वाभाविक ओढ जी आहे ती दृश्याकडे आहे आणि अतींद्रिय आणि न दिसणाऱ्या भगवंताशी म्हणून मनाला फार काळ गुंतवून ठेवणं शक्य होत नाही. आणि मग भगवंतापासून चढलेलं जे मन आहे ते पूज्य भावाने नामस्मरण करत नाही किंवा अजिबातच नामस्मरण करत नाही. आणि म्हणून साधकांनी मोठ्या सावधानपणे वागावं लागतं. साधकांनी आपली नामसाधना आणि पूर्ववत चालू ठेवावी, न खंडित होता, असा समर्थांचा आदेश आहे किंवा उपदेश आहे. भगवंताचं दर्शन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन होय. आपण आपलीच भेट घेण्यासाठी कुणाला काय देणार? स्वतःला स्वतः भेटायचं असेल तर दुसऱ्याला काय द्यायचं? आणि म्हणून ही आत्मज्ञान जी साधना आहे त्याच्यामध्ये ज्ञानी लोक सांगतात की ह्या साधनेमध्ये काही सोडावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही. मग काय करावं लागतं? तर नुसता स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो. म्हणजे काय करायचं नेमकी? ते म्हणतात स्वतःपासून अलिप्त होऊन स्वतःकडे पाहणं, कुठलीही प्रतिक्रिया न पण ते विचार कसेही असोत त्याच्यावर आपण रिॲक्ट व्हायचं नाही, प्रतिक्रिया द्यायची नाही. ह्या साक्षी भावानी पाहणं असं म्हणतात. साक्षी भाव म्हणतात अध्यात्मामध्ये, तो हाय. वेद काय, उपनिषद काय, गीता काय, या सगळ्यांचं सार ध्यानक्रियेमध्ये जातं आणि ध्यानामध्ये सर्वात श्रेष्ठ भाव आहे तो हा साक्षी भाव आहे. फक्त पाहणं, श्वासोश्वास जो चाललेला आहे, श्वास आत येतोय बाहेर जातोय, त्याच्याकडे फक्त पाहत राहणं. आपल्या मनात जे विचार चाललेले आहेत त्यांच्याकडे अलिप्तपणे पाहत राहणं. आपल्याकडे आपल्याला वाटणारी त्या क्षणातली सुख आणि दुःख याच्यामध्ये सुद्धा इन्व्हॉल्व न होता त्यांना पाहणं, हा जो भाव आहे हा साक्षी भाव म्हणतात. आणि या साक्षी भावाने नामस्मरण करा असं समर्थ सांगतात आपल्याला. चांगली स्थिती असेल, कुठली अडचण नसेल, तेव्हा सुद्धा देवाचं स्मरण ठेवा. आणि अहंकारमुक्त कर्तव्य म्हणून काही सत्कर्म करीत जा. लोकांवर उपकार करण्यासाठी नाही, स्वतःचा अहंकार कमी करण्यासाठी सत्कर्म करायचं. कसं आहे, संकट आलं, आजारपण आलं आणि अशा वेळी फक्त देवाचा धावा केला तर तो उपयोग होईलच असं नाही. त्याचं कारण असं आहे की त्यावेळेला ते नाम भगवंतावरील प्रेमाने भक्तीने नाही तर स्वतःच्या स्वार्थाच्या पोटी घेतलं जातं. आणि तेव्हा काहीच अडचण नसेल, सगळं छान चाललेलं असेल, नाही तर मला कोणाची गरज नाही, आम्ही समर्थ आहोत, अशी वृत्ती अनेकाची दिसून येते. आपली स्वतःची पण असू शकते. म्हणजे इथे काय महत्वाचं आहे की जी साखळी आहे की हेतूप्रमाणे कर्म आणि कर्माप्रमाणे परिणाम. परिणाम जर चांगले पाहिजे असतील तर कर्म चांगलं पाहिजे आणि कर्म चांगलं करायचं असेल तर त्या कर्माच्या पाठीमागचा हेतू चांगला पाहिजे. हेतू अत्यंत महत्वाचा आहे आणि हेतू ही आपल्या मनाचीच भावना आहे. आपल्याशिवाय आपला हेतू दुसऱ्या कुणालाही कळत नसतो. आपण ह्या श्लोकांच्या माध्यमातून भगवंत नामाचं महत्व पाहतोय. ते घेताना येणाऱ्या अडचणी, त्यात आपली कमी पडणारी निष्ठा, कंटाळा, ह्याबद्दलचाच हा श्लोक आहे. कसं आहे, ध्येय आपल्याला जर का स्वतःची आध्यात्मिक प्रगती हे असेल, भगवंत प्राप्ती हे असेल, आत्मज्ञान असेल,
तर अडचण अशी आहे की व्यवहारिक जगामध्ये ध्येय जे आहे ते दृश्याच्या अंगाने दाखवता येतं. कसं आहे, पैसे ध्येय ठरू शकतं, कीर्ती ध्येय ठरू शकतं, शौर्य, पराक्रम, खेळ, कौशल्य या सगळ्या बाबतीत ध्येय कुठल्या तरी एखाद्या उदाहरणाने, आदर्शाने ठरवता येतं, संख्येत ठरवता येतं, मापात ठरवता येतं, गुणवत्तेत ठरवता येतं. पण भगवंत प्राप्तीसाठी काय करावं हे नक्की ठरवायला ह्या पद्धतीने शक्य नसतं. आता भगवंत म्हणजे नेमकं काय, त्यापर्यंत पोचण्यासाठी नेमकं काय करायचं हे सगळं व्यक्तिनिहाय आणि स्वतंत्र असू शकतं. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्यामी असलेलं त्याचं जे मूळ आहे ते स्वतंत्र आहे, पण शेवटी ते भगवंताकडे जातं. तर इथे आपल्याला ध्येय ठरवण्यासाठी कुठल्याही काय म्हणतात तसं माप किंवा संख्या किंवा दिशा असं काहीच ठरवता येत नाही, कारण भगवंताची वर्णनच तसं करता येत नाही. दासबोधामध्ये दशक 8 आहे आणि समास पहिला आहे. त्याच्यामध्ये देवदर्शन नावाचा समास जो आहे त्याच्यामध्ये खूप अत्यंत तपशीलवार ही सगळी माहिती दिलेली आहे. त्यातले 1-2 श्लोक बघूया आपण. बहुत शास्त्री बहुत भेद, मता मतांच विरोध, ऐसा करिता वेवाद बहुत गेले. शास्त्र खूप आहेत, त्या प्रत्येक शास्त्रामध्ये वेगवेगळे भेद आहेत, मतामध्ये विरोध आहेत. आणि मग भगवंत काय आहे, भगवंताचं वर्णन करायचं किंवा भगवंताची प्राप्ती करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करायचे, असे अनेक प्रकारचे वादविवाद करता करता अनेक लोक आले आणि गेले. सहस्त्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. हजारो हजारो मनुष्यामध्ये एखादाच खरा देव कुठला यासंबंधी विचार करू लागतो. ते जाणण्यासाठी मनापासून प्रयत्न करावा लागतो, पण त्या खऱ्या देवाचं रहस्य त्याला कळून येत नाही. आपल्या आयुष्याचं प्रयोजन भगवंत प्राप्ती हे आहे, पण त्या भगवंताचं नेमकं वर्णन नाही, त्याकडे जाण्याचा ठराविक मार्ग नाही. आणि इथे नेमकी मनुष्याची मर्यादा निर्माण होते. काय होतं, आपण सत्संग ऐकतो, मनापासून कोणीतरी सांगत असेल सत्संग तर ऐकायला छान वाटतं, पण नेमकं काय ते समजत नाही आणि म्हणून कधी ऐकायला डुलकी लागते. नामस्मरणाबद्दल कितीही जरी आपण वर्णन ऐकलं तरी अखंड नामस्मरणाचा कंटाळा येतो. कारण काय आहे, आपण एखादं करतोय आणि आपल्याला काहीच अनुभव येत नाही, तेव्हा आपला धीर सुटू लागतो. पण समर्थ सांगतायत हा दीर्घ प्रवास आहे. तात्विक ज्ञान म्हणजे तर्कशुद्ध पद्धतीने परमेश्वर समजणं ही एक गोष्ट आहे, पण असं तात्विक ज्ञान कितीही जरी असेल तरी असा माणूस सलग 15 मिनिटं अखंड नामस्मरण करू शकेलच ह्याची खात्री नसते. आणि मग स्वतः आपण सुद्धा हा अनुभव घेऊ शकतो की आपण नामस्मरण करत असताना सलग 15 मिनिटं एकाग्रतेने त्या नामात एकाग्र होऊ शकतो का. आपल्याला पटतंय सगळं, परंतु ते होत नाही, कारण त्याच्या अडचणी आहेत. म्हणजे एकीकडे ते सोपं आहे, कसं आहे, हा खूप दीर्घ प्रवास आहे. आणि मग एक उदाहरण दिलं आहे की हाऊ लॉंग वुड इट टेक टू गेट फ्रॉम अर्थ टू प्लुटो. स्पेसक्राफ्ट नावाचं एक स्पेसक्राफ्ट अमेरिकेने पाठवलं, व्हॉयेजर, आणि त्याला पृथ्वीपासून प्लुटो ह्या ग्रहापर्यंत जायला 12.5 वर्ष लागली आणि तरी सुद्धा ते जवळ गेलं, पोचलं नाही तिथे. आता दुसरं एक होतं, न्यू हॉरिझॉन नावाचं एक आणखीन स्पेसक्राफ्ट होता अमेरिकेचं. 58,500 किलोमीटर/आवर त्याचा स्पीड होता. हे जानेवारी 19, 2006 मध्ये लॉन्च केलं आणि जुलै 2015 मध्ये ते जवळ गेलं. जवळजवळ 9.5 वर्ष लागलं. ऍडव्हान्स स्पेसक्राफ्ट. आता समजा पृथ्वीपासून प्लुटोपर्यंत कारने जायचं असेल तर किती वेळ लागेल. जवळजवळ 6 बिलियन किलोमीटर्स, 5.9 बिलियन किलोमीटर्स अंतर आहे. आणि अगदी हायवेच्या स्पीडने आपण जरी गेलो
तरी 6000 वर्ष लागतील कॉन्स्टंट ड्राईव्ह करत जायला, इथून तिकडे जायला. किती दीर्घ प्रवास आहे? प्रचंड आहे. पण भगवंत दर्शनाचा प्रवास तर याच्यापेक्षा दीर्घ आहे. तिथे तितिक्षा, प्रचंड धीर, सहनशीलता लागते. आणि म्हणून समर्थ आपल्याला शिकवत आहेत आणि समर्थ म्हणतायत, नको वीट मानू रघुनायकाचा. वीट मानू नकोस. तू कायम अत्यंत शांततेने जे काही तुझा संकल्प असेल त्याप्रमाणे भक्ती, नामस्मरण करत राहा. स्वामीजी पण बऱ्याच वेळा सांगत, बोलता बोलता, कधी साधकांशी बोलताना, की साधक साधना सुरू करतात, खूप करतात आणि लक्षाच्या अगदी जवळ येतात, पण तिथे धीर सुटून साधना तुटते. सापशिडी आहे ना, वर वर जातो, पण साप भेटला की परत खाली येतो. आणि म्हणून धीर सोडू नका, साधना सोडू नका. कारण नामस्मरण काय आणि सत्कर्म काय? फक्त नामस्मरण काही काळ आणि सत्कर्म दीर्घकाळ. ही जी साधना आहे ती कधीही फुकट जात नाही. नवे ते मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. लहान बालकाला आईचा लळा असतो. अगदी छोटं बाळ असतं, आई क्षणभर सुद्धा दृष्टीआड झालेली त्याला चालत नाही. आणि स्वतःची आई दिसायला कशी असो तीच त्याला आवडते. कसं निर्व्याज प्रेम माणसाला रामनामाबद्दल असलं पाहिजे. हे जे आहे हे सांगणारं एक मनोबोधाचं ओविरूप स्वामीजींनी दिलेलं आहे. ते असं आहे, क्षणभरी मातेस न देखे, तरी अक्रंते रुदन करी दुःखे, ते समयी मातेसारखे आणिक काहीच नाही. आस करून वास पाहे, माते विण कदा न राहे, वियोग पळमात्र न साहे, स्मरण जालियानंतरे. जरी ब्रह्मादिक देव आले, अथवा लक्ष्मीने अवलोकिले, तरी नवसे बुझाविले, आपले माते वाचुनी. ही जी माता जी आहे त्या बालकाला मातेबद्दल जसं प्रचंड प्रेम असतं, तसं आपल्याला रामनामाबद्दल असलं पाहिजे. आणि सर्वात सोप्या गोष्टीतली सर्वात अवघड गोष्ट जी आहे नामस्मरणाची ती हीच आहे, श्रीराम. श्लोक 92. आपण मागच्या वेळेला बघितलं की 81 पासून 101 प्लस जे जवळजवळ 21 श्लोक जे आहेत त्याच्यामध्ये आत्ता ते आपले श्लोक येतात, हे सगळ्या आध्यात्मिक उपायामध्ये नामस्मरण हे साररूप आहे असं सांगणारे आहेत. श्लोक 92 आपण बघूया. अति आदरे सर्वही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे, हरी तिष्ठतु तोषला नाम घोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. जो कोणी अतिशय पूज्य भावाने नामस्मरण करतो त्याचे सारेच्या सारे दोष गिरीकंदरी पळून जातात, नाहीसे होतात. ज्या ठिकाणी भगवंताचा नामाचा घोष चालतो त्या ठिकाणी भगवंत अत्यंत संतोष पावून वास्तव्य करतो. श्री शंकराच्या मनाला रामनामाचं विशेष वेड लागलेलं असतं. प्रत्येक व्यक्ती ही अर्थात काही पद्धतीने अपूर्ण असते आणि भगवंताचं दर्शन घडण्यास ती अपूर्णता सर्वस्वी नाहीशी व्हावी लागत नाही. परंतु व्यक्तीच्या अंतर्यामी असणाऱ्या आणि भगवंताच्या आड येणाऱ्या फक्त तेवढ्या गोष्टी बाजूला सारल्या म्हणजे काम झालं. आणि भगवंताच्या आड येणाऱ्या गोष्टी बाजूला सारण्याचं कार्य जे अत्यंत अवघड आहे ते भगवंताच्या नामाने साध्य होतं. भगवंताचं नाम ते घडून आणतं. काय आहे अडचणी किंवा ह्या अडणाऱ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे करतेपणाचा भार जो असतो, म्हणजे मी, अहंकार, मी करणारा, माझ्यामुळे होतंय, हा जो मीपणा आहे तो भगवंताच्या आड येतो.
आणि हा जो मीपणा आहे तो भगवंताच्या नामघोषाने क्षीण होतो आणि एकदा तो क्षीण झाला की भगवंताचं अस्तित्व प्रकट होतं आणि त्याच्या प्रकट होण्यामध्ये एक खूप मोठं समाधान माणसाला अनुभवाला येतं. जोपर्यंत नामाचं अनुसंधान तोपर्यंत भगवंताच्या सान्निध्याचे भान ही गोष्ट खरी आहे, परंतु नामाचं अनुसंधान सतत राखणं सोपं नाही. त्यासाठी नामाचं वेळ लागायला लागतं. आणि एक उदाहरण, अत्युच्च उदाहरण म्हणून इथे समर्थ सांगतायत की असं नामाचं वेळ श्री शंकराला लागलं होतं. आणि म्हणून अशा पद्धतीने जे अत्युच्च महादेव, मोठा देव आहे, तो सुद्धा रामस्मरण करतो, तर आपण करायला पाहिजे. हे मागे सुद्धा काही श्लोकामध्ये आपण बघितलेलं आहे आणि हे उदाहरण समर्थ परत परत देतात आपल्या मनावर महत्व ठसवण्यासाठी. आता ह्या ठिकाणी हे जे देवभक्ती करताना जो अभ्यास करावा लागतो, जो आपल्याला पटकन समजत नाही, कारण ही सध्या आपण कुठल्या तर्क शुद्ध विचार करणाऱ्या युगात आहोत ना, आणि ते योग्य पण आहे, ते चुकीचं नाहीये. म्हणून पूज्य बेलसरांनी त्यांच्या एक पुस्तकामध्ये स्वरूप अनुसंधान किंवा अंतरयात्रा म्हणजे आतली यात्रा कशी करावी याच्याबद्दल जे काही दिले त्याचा थोडा एक्स्ट्रॅक्ट आपण बघूया. खूप महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत काळजीपूर्वक ऐका. देवभक्तीचा अभ्यास करताना तो अभ्यास सहज टिकत नाही आणि म्हणून तो टिकण्यासाठी माणूस कोणी ज्ञानाचं, कोणी योगाची, कोणी प्रेमाची, कोणी कर्माची अशी वेगळी वेगळी जोड देतात. आपण इथे मुख्यतः बुद्धिप्रधान साधक असतात, ते ज्ञानाची जोड देणारे असतात, त्यांच्याबद्दल विचार करतोय किंवा त्यांच्याबद्दल बघतोय. काय असतं, जीवनामध्ये प्रत्येकाला अनेक प्रकारचे अनुभव येतात. त्या अनुभवावर निष्पक्ष विचार करून ज्ञानमार्गी साधक त्या अनुभवांचा अर्थ समजतात आणि त्या अर्थाच्या समजण्याने ते हळूहळू शहाणे होतात. साधारण समजतो तो अर्थ असा की मी स्वतःला एक विशेष व्यक्ती मानतो. व्यक्ती म्हणून मी माझं महत्व विसरू शकत नाही. हा प्रत्येकाचा आपला अनुभव आहे. इथेच प्रथम चूक होते. बाबा म्हणतात ज्या जगात मी आहे त्याच जगात माझ्यासारखे, माझ्याहून चांगले अनंत मी आहेत. तसेच माझ्याभोवती अगणित वनस्पती आहेत, प्राणी आहेत, वस्तू आहेत. सर्वांच्या भोवती अनेक सूर्यमाला पोटात घेणारा असीम अवकाश पसरलेला आहे. त्याप्रमाणे युगानुयुग आपण एका क्षणात जगत असतो. आपलं आयुष्य काही असेल 50-100 वर्षाचं, परंतु युगानुयुग अनंत घटना लिलेने घडून आणणारा काळ सतत वाहतोय. आणि अशा विश्वाच्या या अवाढव्य विस्तारामध्ये माझं स्थान काय आहे? मी धुळीच्या कणा इतका नगण्य आहे. जीवनाच्या महासागरामध्ये मी एक शिंतोडा आहे, मी एक बुडबुडा आहे. असा मी लहान असलो हे आपल्याला बुद्धीला कळतं, तरी हे आपण लक्षात घेतलं की माझ्या वासना मात्र महान असतात. पहिली चूक मी मोठा आहे. दुसरी चूक वासना आपल्याला खूप मोठ्या वाटतात. वासना म्हणजे आपल्या इच्छा किंवा आपल्या आकांक्षा ज्या असतात त्या. ह्या वासनांचे 3 प्रकार. परत एक देहवासना आहे. ही वासना आपल्याला शिकवते की सुख बाहेर आहे आणि ते आपल्याला देहाच्या द्वारेच घ्यायला लागतं आणि म्हणून त्याच्यासाठी देह पुष्ट आणि निरोगी असला पाहिजे. तो सुंदर असावाच, पण सर्व भोगण्याला समर्थ पण असावा. त्याला सतत चांगलं खाणं पिणं, वस्त्र परवणं मिळाली पाहिजेत. इतरांची त्याची सेवा करायला पाहिजे. त्याला रोग नको, अपघात नको आणि मरण मात्र अनायासे यावे. ही सगळी देहवासना आहे. आपण वासनांचे प्रकार बसतोय. दुसरी शास्त्र वासना. ही म्हणते की ही वासना सांगते की ज्ञान बाहेर आहे आणि ज्ञानामध्ये सामर्थ्य असतं. जगाचं ज्ञान करून घेतलं की परिस्थितीवर स्वामित्व गाजवण्याचं सामर्थ्य आपोआप येतं. एकदा परिस्थिती अनुकूल करून घेतली की आपल्याला हव्या त्या सोयी करून घेता येतात. ही जी शास्त्र वासना
माणसाची ज्या बुद्धीला आहे ती बाहेर बघायला लागते, बहिर्मुख करते. आणि त्यामुळे तंत्रज्ञानाची प्रचंड वाढ होते. हे खरं आहे आणि हे चांगलं पण आहे. पण ह्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाबरोबर माणूस नैसर्गिक जीवन पद्धतीपासून हळूहळू आणि बऱ्याच वेळा दूर जातो आणि तो स्वतःची एक यंत्रसृष्टी निर्माण करतो. आणि त्या यंत्रसृष्टीची इतकी त्याला सवय होते की त्याची गुलामी वाटायला लागते आणि शेवटी तो त्या अधीन होतो. आणि ह्या पद्धतीमध्ये ग्रंथसंग्रह, ग्रंथवाचन, ग्रंथलेखन, ग्रंथप्रचार ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माणूस रमून जातो. ही शास्त्र वासना झाली. तिसरी लोकवासना आहे. की तिसरी जी इच्छा आहे लोकवासना आहे ती म्हणते की मान, प्रतिष्ठा, सत्ता, कीर्ती, अधिकार, पदव्या, पारितोषिक आणि सत्कार यामध्ये जीवनाचं सार्थक आहे. सत्ता, सत्कार आणि मान यांची अभिलाषा माणसामध्ये अतिशय खोल कुठेतरी वास करते. मास्लोच्या हायरार्की ऑफ नीड मध्ये ही वरची वासना आहे, वरची नीड आहे. विविध क्षेत्रातील मोठमोठ्यानं ती आपल्या नादी लावते. लोकांनी आपल्याला मोठं म्हणावं, आपलं गुणगान गावं, आपलं नाव पसरावं आणि आपल्या मागे टिकावं तेच नाव, आपला जाहीर मान सन्मान व्हावा, हाती सत्ता यावी, ती टिकावी, ह्या सगळ्या अपेक्षेने माणसं जगतात. आपण कोणतरी महत्वाचे आहोत ही जाणीव सुटत नाही. आता या सगळ्या ज्या 3 प्रकारच्या मुख्य आपण वासना बघितल्या, कुठल्याही काळी कुठल्याही माणसाचा, कोणत्याही माणसाचा अनुभव असा आहे की वासना मनासारख्या कधीच तृप्त झाल्या नाहीत. त्या तशा तृप्त होणं शक्य पण नाही. कारण काय आहे, जीवन आहे मृत्यूग्रस्त आहे. जाणून घ्यायच्या विषयांना सीमा नाहीये. भोग देणारे पदार्थ बदलत असतात आणि भोग घेण्याची शक्ती मात्र क्षीण होत जाते. आणि जगाचा मान जो मिळतो तो सुद्धा मोठा फसवा असतो. मी देहच आहे या भावनेच्या पायावर आपण वासनानुसारी जीवन जगतो आणि अशा जीवनात मनासारखं घडून शांती लाभत नाही. मी देह नाही तर मी खरा आहे कोण, असा अगदी मूलभूत प्रश्न निर्माण होण्यात ज्ञानमार्गाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ज्ञानमार्गी जर का माणूस पूर्ण विचार करेल तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तो म्हणेल मग मी देह नाही मग आहे कोण. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ज्ञानमार्गी साधक आपोआपच भगवंताच्या म्हणजे स्वस्वरूपाच्या अनुसंधानाकडे वळतो. आता बघा, प्रपंच आणि व्यवहार एकत्र नांदतात. प्रपंच आणि व्यवहार एकत्र नांदतात आणि दोन्हीची प्रेरणा स्वार्थामधून येते. व्यवहार हा कर्ममय असतो आणि फळाकडे लक्ष ठेवून म्हणजे फळासाठीच कर्म केलं जातं. मी आणि माझं भावना असल्याखेरीज प्रपंच होऊ शकत नाही. अर्थात मीपणा म्हणजे कर्तेपणाचा अभिमान, भोगाच्या अपेक्षा प्रपंचात अनिवार्य असतात. आणि म्हणून स्वार्थ ही प्रपंचाची पार्श्वभूमी आहे. स्वचा अर्थ तो स्वार्थ. स्व म्हणजे आपण स्वतः आणि आपण म्हणजे आपलं प्रयोजन किंवा ध्येय आणि स्वार्थ म्हणजे स्वतःचं हित, स्वतःचं कल्याण किंवा स्वतःचं मंगल. सामान्य माणूस स्वतःच्या देहाला स्व किंवा आपण समजतो. प्रत्येकाचा देह भिन्न असल्याने ज्याचा त्याचा स्वार्थ भिन्न होतो. व्यवहारामध्ये अनेक माणसांशी आपला संबंध येतो. आपण आपला देह सर्वस्वी खरा मानतो म्हणूनच आपला स्वार्थ देहापुरता संकुचित असतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याशी संबंध येणारा प्रत्येक माणूस देखील त्याचा देह खरा मानून त्याच्या देहापुरता संकुचित असतो. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेचा स्वाभाविक परिणाम असा होतो की स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नामध्ये प्रत्येक माणसाच्या दुसऱ्या माणसाच्या स्वार्थाशी संबंध येतो. आणि परस्पर स्वार्थाच्या या संबंधामधूनच मानवी जीवनामध्ये कमी जास्त तीव्र संघर्ष निर्माण होतात. माझा स्वार्थ आणि दुसऱ्याचा स्वार्थ याच्यातील विरोध विसंवादाला कारण होतो आणि ताण निर्माण होतात. आता या ठिकाणी संतांचा अनुभव आपल्याला उपयोग पडतो. संतांचा अनुभव असा आहे की हृदयात निवास करणारा भगवंत हा आपला खरा स्व आहे. भगवंत सर्वांचा आहे, सर्वांना समपणे धारण करणारा आहे. सर्वांतर्यामी भगवंत जसा माझ्या हृदयात निवास करतो तसं तो प्रत्येकाच्या हृदयात तितक्याच आपलेपणाने विलसतो. माझ्यामधील भगवंत आणि दुसऱ्यामधील भगवंत परमात्मपणाने एकच स्वरूप आहेत.
भगवंताच्या दृष्टीने सर्व माणसांची स्वरूप धारणा अथवा स्वभाव एकच आहे आणि म्हणून प्रत्येकाचा स्वार्थ तोच आहे. हृदयस्थ भगवंताचं दर्शन हा प्रत्येक माणसाचा खरा खरा स्वार्थ होय. तेच त्याचं खरं हित, अंतिम कल्याण आणि परममंगल आहे. संतांचा दृष्टिकोन आपण बघतोय. या दृष्टीने आत्मसाक्षात्कारी संतच खरे स्वार्थी असतात, कारण ते खऱ्या स्वार्थासाठी काम करत असतात. भगवंताच्या नादी जो लागतो त्याच्या हातून दुसऱ्याचं अकल्याणाचं काही घडणं शक्यच नसतं, कारण त्याच्या दृष्टीने मला जे कल्याणकारक असते तेच सर्वांना कल्याणकारक असते आणि जे दुसऱ्याच्या कल्याणाचे नसते ते माझ्या कल्याणाचे असूच शकत नाही. थोडंसं फास्ट पण आपण एक लॉजिकल फ्लो ऑफ थिंकिंग आणि भगवत भक्ती याचा विचार करतोय. भगवंत यच्चैवत प्राणीमात्रांच्या, आता आपण माणसांच्या नाही प्राणीमात्रांच्या हृदयात ठाण धरून बसलेला आहे आणि तो पंचकोशामध्ये गुंडाळलेला आहे. माणसाचे शरीर 5 कोशाचं म्हणतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय आणि आनंदमय कोश आहे. जो कोणी भगवंताचं अनुसंधान ठेवतो, आता हे प्रत्येकाचे जे कोश आहेत ते त्याच्याप्रमाणे बनलेले आहेत, अन्नमय, प्राणमय, मनोमय, म्हणून ते थोडेफार भिन्न आहेत. पण जो कोणी भगवंताचं अनुसंधान ठेवतो तो पंचकोशांच्या पलीकडे जातो आणि म्हणून तिथे तो स्वतःचं कल्याण तर करून घेतोच, पण त्या प्रक्रियेमध्ये दुसऱ्याचंही कल्याण करतो. तो ते करतो म्हणण्यापेक्षा त्याच्याकडून हा परार्थ सहज साधला जातो. भगवंताचं होण्याचं आपलं कल्याण आहे हे जाणून प्रपंचात जो भगवंताचे अनुसंधान ठेवून वागतो तो निस्वार्थ बनतो. तो केवळ आपल्यापुरता राहत नाही, त्याच्या प्रपंचाला संकुचितपणा उरत नाही. भगवंताच्या अनुसंधानाने स्वार्थी मी नाहीसा होतो आणि त्याच्यामागं स्वार्थ आणि परार्थ यातील द्वैत नाहीसं होतं आणि मग तिथे केवळ परमार्थ उरतो. आणि म्हणून इथे अति आदरे सर्वही नामघोषे, अति आदरे हा शब्द वापरलेला आहे. आपले सगळे दोष जन्मजन्मांतरी दोष जर घालवायचे असतील तर मनःपूर्वक केलेली देवभक्ती घडली पाहिजे, ती केली पाहिजे आपण. पण अनेक वेळा अनेकांना स्वतःमध्ये दोष आहेत याचीच जाणीव नसते किंवा नाहीतच असा समज असतो. पण कुठल्याही निमित्ताने जीवनामध्ये प्रामाणिक आत्मपरीक्षण सुरू झालं तर हळूहळू स्वतःचे एक एक दोष, वर्तन त्रुटी लक्षात येऊ लागतात आणि मग आपल्याला किती बदलायला पाहिजे याची जाणीव सुरू होते. हा बदल होणं सोपं नसतं, पण भगवंत भक्तीचा आधार असेल, अहंकार मुक्ती प्रक्रिया सुरू झाली असेल, साधना अत्यंत प्रामाणिकपणे घडत असेल तर मग हे दोष फिके होऊ लागण्याची प्रक्रिया सुरू होते. असाधरी छंद जाई तुटोनिया भवबंद, छंद लागला टिटविला सप्तसागर घोषित केला, मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद. त्या प्रत्येक ओळीच्या भागामध्ये एक एक पौराणिक गोष्ट आहे, पण त्याचा सारांश असा की असाधरी छंद जाई तुटोनिया भवबंद, आशाय छंदे किती एक तरती, नराचे नारायण ते होती, दीनबंधू आपुला करीती, निज सुखकंद असाधरी चंद. जगण्याचा न्याय काय आहे? तो असा आहे की जो चोच देतो ना तो दाणा पण देतो. ही म्हणजे आहे ती निसर्गातलं संतुलन आणि जगण्याचा न्याय, ह्या दोन्ही गोष्टीला पूरक आहे. आता अन्न ह्याचा अर्थ इतर सगळ्या आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या सुद्धा. अन्न मिळालं नाही म्हणून मृत्यू पत्करायला लागला अशी घटना प्राणी अथवा पक्ष्यांच्या बाबतीत फार क्वचित घडते. निसर्गाने जीवाला जगण्याचा हक्क आणि अन्न मिळवण्यासाठी सोय उपलब्ध करून ठेवली आहे. त्या पक्ष्याच्या विशिष्ट पद्धतीच्या खाण्यासाठी गरजेनुसार निसर्गाने त्यांना विशिष्ट चोच बहाल केलेली आहे. काही पक्ष्यांच्या चोचींना कठीण बिया फोडाव्या लागतात, त्यासाठी छोटी आणि मजबूत चोच असते. काहींना फुलातल्या मधापर्यंत पोचण्यासाठी लांब बागदार चोच असते. खोलवर पाण्यातली मासे पकडण्यासाठी बगळा अथवा करकोचा यांची लांब चोच आणि लांब मान परिचित आहेत. अशी निसर्गाने म्हणजेच परमेश्वराने दिलेली साधनं वापरून आपापलं भक्ष्य मिळवण्यात पक्षी प्राणी वाकबगार असतात. निसर्गाने दिलेले साधन सामग्री वापरून प्राणी पक्षी जगू शकतात. मग माणसाला समर्थपणे जगण्यात काय अडचण असावी? जगातील शेकडो गोष्टींचा आपल्या गरजेसाठी वापर करण्याची क्षमता असलेली माणसाची बुद्धी ही
तर निसर्गाने त्या माणसाला दिलेली एक अनोखी मोठी देणगी आहे. त्या बुद्धीचा वापर स्वतः करता करणं ही नैसर्गिक सहजता आहे. नैसर्गिकप्रमाणे स्वतःसाठीच माणूस आपली बुद्धी वापरेल, पण त्याच बुद्धीचा वापर निसर्गाच्या रक्षणासाठी करणं, इतरांच्या भल्यासाठी करणं, ह्याच बुद्धीचा मोठेपणा आहे. आणि हे आपल्याला अध्यात्म शिकवत असतं. भगवंत नामाचं प्रेम लागल्यानंतर मन हलकं, वेडपिसं कसं होतं, तल्लीनता कशी येते याचं वर्णन समर्थ करतायत आणि त्या स्थितीचा अनुभूती देण्याचा आपल्याला प्रयत्न करतायत. बघा, जे थोर शास्त्रज्ञ आहेत, कलावंत असतात, ते सुद्धा आपल्या कलेच्या अभ्यासाच्या धुंदीत काही प्रमाणात त्या क्षणात ती स्थिती अनुभवत असतात. त्या आर्किमिडीजचा युरेका गोष्ट आपल्याला माहिती आहे. युरेका शब्द वाचला की आर्किमिडीजची आपल्याला आठवण येते. प्रसिद्ध प्रतिभावंत ग्रीक गणितज्ञ आणि सिराक्यूसचा राजा हिरो याची ती गोष्ट आहे. राजाने एक सोन्याचा मुकुट तयार करून घेतला. मुकुट झाला, खूप छान झाला, राजाला तो आवडला, पण दिलेला सोनं न वापरता त्याच्यात थोडं चांदीची भेसळ केली सोनाराने, अशी त्याला शंका आली आणि हे आहे का नाही ही उलगडण्याची जबाबदारी राजाने आर्किमिडीजला सोपवली. मुकुट विटाळवायचा नाही, पण तो शुद्ध सोन्याचा आहे की हे तपासणं तसं अशक्य वाटणार. आर्किमिडीजने याच्यावर खूप विचार केला. पण एक दिवस आंघोळ करण्यासाठी पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये आर्किमिडीज टाकला आणि तेव्हा त्यातून बाहेर सांडणाऱ्या पाण्याकडे पाहताच आर्किमिडीजच्या राजाच्या प्रश्नावर उपाय सुचला. अतिशय आनंदित झालेला आर्किमिडीज त्याच स्थितीत युरेका युरेका म्हणत अंगावर पुरेसे कपडे नाहीत त्याचं भान न राहता राजदरबारात गेला, अशी ती गोष्ट आहे. थोडक्यात हे जे वेडेपण आहे, एकाग्रता आहे, ती एकाग्रतेच्या प्रयत्नांना अत्युच्च अवस्थेत हे वेळ, ही तल्लीनता, हा निरिध्यास आपण पाहतो अनेक उदाहरणामध्ये. आणि भगवंत भक्तीतील अत्यंत उच्च श्रेणीतील साधक हे अनुभव अनेक वेळा घेतात. माणसाला स्वतःची अपूर्णता पूर्ण करण्याची नेहमीच इच्छा असते आणि त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. हे पूर्णत्व अखंडनामा सत्कृत्य अहंकार निवृत्ती साधनेने प्राप्त होतं, असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. श्रीराम. श्लोक 93. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तया ते मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. जगाकडे पाहिलं तो देव अथवा भगवंत सर्व जीवांचं धारण पोषण करतो असं दिसतं. वास्तविक भगवंत सर्व जीवांची सर्व प्रकारे काळजी घेतो. अरे बना, अशा त्या भगवंताचं फुकटचं नाम तोंडात घ्यायला तुझं काय खर्च होतं. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. जगाच्या व्यवहारात असा अनुभव येतो की माणसाला निदान जगण्यापुरते खाण्याला सहसा कमी पडत नाही, पण माणूस फार स्वार्थीपणाने वागतो आणि मग त्या स्वार्थाच्या पायी स्वतः अन्नाचा खूप साठा करून ठेवला की इतरांना अन्नाचा तुटवडा पडतो. आणि इतर गोष्टी बाबतीत पण असंच होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की मानवी जीवन भगवंताचं दर्शन घेण्यासाठी वापरायला हवं ही जाणीव ठेवून जो जगतो त्याला देहधारणेपुरते अन्न मिळाल्याशिवाय राहत नाही. हा बऱ्याच भगवत भक्तांचा अगदी पूर्वीपासून आणि आतापर्यंतचा अनुभव आहे. अन्न कमी पडत नाही. त्या गोंदवलेला आता हे कोरोना काळात नाही, परंतु तिथे अखंड जेवण चालू असतं. म्हणजे कोणीही यावं तिथे त्याला भोजन मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अन्नाला कमी पडत नाही, फक्त हेतू चांगले पाहिजेत. संतांचा अनुभव असा आहे की ज्या सूक्ष्म आणि जाणत्या सत्तेने माणूस या जगामध्ये येतो तीच त्याच्या धारण पोषणाची व्यवस्था करून ठेवते. माणसाने तिच्या पाठिंब्याची मनापासून नुसती जाणीव ठेवली म्हणजे पुरे. भगवंताचं नाम घेणं हे आत्मसत्तेच्या पाठिंब्याची जाणीव ठेवण्याचं व्यक्त रूप समजावं.
तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता, मी शरण तुला भगवंता. आपल्याला ही कविता माहितीये, गाणं माहितीये. तुझ्या श्वासे पान हलते, हर्षे तुझ्या फूल फुलते, तेज झळाळत गगनही झुलते, रविचंद्राचा तू निर्माता. सुखदुःखाची ऊन सावली, तुझीच जाणीव वेळोवेळी, तुझ्या कृपेच्या पंखाखाली, जीवदान ते मरणा मिळता, शरण तुला भगवंता. देऊळ तुची, तूच मूर्ती, तूच आरती पूजा भक्ती, तूच असता माझी पूर्ती, मागावायचे काय अनंता, शरण तुला भगवंता. थोड्या रागाने इथे समर्थ आपल्याला समजलेले आहेत. ते म्हणतायत, तयाचे जगी पाहता देवा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता पुकाचे, अरे मना सांग पारे तुझे काय हवेचे. तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. अनेक रूपाने तो आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवनभर अनेक प्रकारच्या गरजांमध्ये, वाटचालीमध्ये लागणारे अखंड अनेक प्रकारचे सहाय्य करतोय. पण अहंकार आणि अज्ञान याने आपल्याला ही जाणीव अनेकदा होत नाही. अशी जाणीव अखंड टिकणं हे आपल्या खऱ्या हिताचं आहे. आणि ते साधायचं असेल तर नामस्मरणासारखं सोपं आणि फुकाचं साधन नाही. चुकीच्या वागण्याने आपण आपलेच शत्रू बनतो. अरे मानवा, स्वतःचा खरा मित्र तू का बनत नाहीस. समर्थ मायेने आपल्याला इथे जाब विचारतायत. मनुष्याची मूलभूत गरज अन्न असते आणि म्हणून ही मूलभूत गरज लक्षात घेऊन आणि ती आधारभूत घेऊन समर्थ आपल्याला नामाचं महत्व समजून सांगतायत. असाच एक प्रसंग, प्रसिद्ध अभंग आहे. भजनामध्ये म्हणतात, तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान, जननी जठरी रक्ष्यले मज, पोसुनी पंचही प्राण, बाहेर निघता मातेचे स्तनी, पय केले निर्माण. तू माझा यजमान, ऐसे असता या पोटाची का करू चिंता जाण, मर्ध्व मुनीश्वर स्वामी रमापती, धरी माझा अभिमान. माझाच नाही तर ह्या सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणारा निसर्ग हा देखील परमात्म्याचा आणि प्रकृतीचं एक रूप आहे. हा निसर्ग ज्याला त्याला जेवढं पाहिजे तेवढं नेमकं देतो. प्रत्येक झाड, प्रत्येक प्राणी, प्रत्येक मनुष्य हा आपलं जीवन प्रत्येकास आवश्यक तेवढ्याच प्रमाणात असलेल्या पंचभूतांच्या अस्तित्वाने जगू शकतो. विविध प्राण्याला लागणारं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं अन्न, विविध वनस्पतींना लागणारं वेगळं वेगळं अन्न, विविध ठिकाणी आणि वेगळ्या वेगळ्या ऋतूत प्रत्येक माणसाला लागणारं अन्न हे किती भिन्न प्रकारचं असू शकतं. जगामध्ये सगळ्या प्रकारची माणसं, सगळ्या प्रकारचं हवामान, सगळ्या प्रकारच्या गरजा असलेली माणसं आहेत आणि प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार खाल्लेल्या अन्नाचं पचन आणि ते पचन होण्यासाठी लागणारे जीवनरस हे किती वेगळे असू शकतात. पण हे सगळं निसर्गाने जे आपल्याला शरीर दिलं त्याच्यामुळे शक्य होतं. ही जी प्राण ऊर्जा आहे ही मूलतः त्या मूळ परमात्म शक्तीतून निसर्गातल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीद्वारा आपल्याला प्राप्त होत असते. फळं आहेत, धान्य, पाणी, फुलं, वनस्पती, ह्या सगळ्यामध्ये ही जी प्राण ऊर्जा आहे ती वेगळ्या वेगळ्या प्रकृतीच्या रूपाने आपल्याला मिळत असते. आणि ह्याचंच प्रातिनिधिक वर्णन हे मध्व मुनीश्वर स्वामी ह्या अभंगात करतायत. आपल्या सर्व चिंता वाहणाऱ्या, जीवनपूर्ती करणाऱ्या भगवंताचं, रामाचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याची जाणीव आपल्याला करून देऊन समर्थ आपल्याला सांगतायत, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तया ते मुखी नाम घेता पुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. श्रीराम. खिरजी वसंतजींच्या दुकानातून गोविंदरावांना उत्कृष्ट माळवा गहू मिळाला. माळवा नावाचा छान गहू मिळाला. तेव्हा गोविंदरावांनी हिरजी आणि वसंतजीचे मनःपूर्वक आभार मानले.
पण हिरजी वसनजीने म्हणजे त्या व्यापाऱ्यांनी हे गहू आणले होते ते दाणा बंदरच्या व्यापाऱ्याकडून. त्याचे आभार गोविंदरावांना मानावयास हवे होते खरं म्हणजे, कारण तिथून ते आले होते. आणि दाणा बंदर व्यापाऱ्यांनी इंदूरच्या भोलारामाच्या पेढीवरून ते गहू मागवले होते. भोलारामने उज्जैनी जवळच्या एका शेतकऱ्याच्या घरातून शेतातून ते गहू आणले होते आणि प्रत्यक्ष ते पिकवलं होते ते धनजी नावाच्या दरिद्री त्या शेतात काम करणारे शेतमजुरांनी. म्हणजे गोविंदरावांनी चांगल्या गावात जर आभार मानायचे तर त्या धनजीचे मागायला पाहिजेत, कारण ज्यांनी मुळात हा गहू पिकवला. पण गोविंदरावांना इतक्या दूरवरच्या धाग्याचा पत्ता तरी कुठे होता. आणि हा जर पत्ता नाही तर जो खुद्द गहू, त्या गव्हाचे आभार मानायचे गोविंदरावांना कुठून सुचेल. आणि त्या पलीकडे गव्हाने निर्माण होणारे चेतनाचे चैतन्यमूल शक्तीचे आभार मानायचे त्यांना कसे सुचेल. म्हणजे तर्कशुद्ध विचार करणारा माणूस सुद्धा वरवर कसा तर्क करतो ह्याच्याबद्दलचं हे उदाहरण दिलं आहे. त्यामुळे गोड वाटणाऱ्या फळाची मूळ उत्पत्ती होते, त्या गोडीचा करता कोणीच शोधत नाही. ही गोडी आंब्यामध्ये वेगळी, पेरूमध्ये वेगळी, चिकूमध्ये वेगळी, प्रत्येक फळामध्ये वेगळी गोडी कशी निर्माण होते त्याचा कोण करता आहे हे कोणीच शोधत नाही. नेमकं तिकडेच रामदासांनी या श्लोकामध्ये आपलं लक्ष वेधलंय. आपण रोज खात असलेल्या अन्नाचं श्रेय देवाला द्यायला हवं, कारण मूळ सार म्हणजे सर्व चिंता परमेश्वर करतो. आणि इथे तत्वतः तया लागली तत्वतः सार चिंता, हा तत्वतः शब्द महत्वाचा आहे. परमेश्वराची चिंता जी आहे ते तत्वाधिष्ठित आहे, लहरी नाही, रूल बेस्ड आहे. अशा न्यायशुद्ध शक्तीचे फुकटचं नाव सुद्धा मन घेत नाही, ह्याकडे आपला हा श्लोक लक्ष वेधतोय. श्रीराम. श्लोक 94. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवारू तो मुखे नाम घेता, जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नामाता. संहारदेव श्री शंकर राग आला तर त्रिभुवनास जाळून टाकू शकतात, पण भगवंताच्या नामस्मरणाने त्यांचा दह संपला, त्यांचा दह शमला. त्याचप्रमाणे विश्वनिर्माण करणारी पार्वती माता देखील मोठ्या आदराने रामनाम घेत असते. हे ध्यानात धरून प्रत्येकाने भगवंताचं नाम घ्यावे. अशा पद्धतीचा संदेश आपल्याला या ठिकाणी समर्थ देत आहेत. आपल्याला पटवण्यासाठी जसं आपल्याला गुरुजी उदाहरणं दाखले देत असतात, तसं इथे समर्थ आपल्याला शंकरांचं आणि पार्वतींचं उदाहरण देत आहेत. व्यवहारात अनेक गोष्टी निभावायला लागतात. त्यामध्ये कितीतरी वेळा आपल्याकडून चुकीचं गैर असं वर्तन होतं. बोलताना चुकीचं बोललं जातं, वाणी अपवित्र होते. आणि मग रामस्मरणाच्या पवित्र भाषेने वाणी पण पवित्र होते. नामस्मरणाने आपल्या वाणीमध्ये शुद्धता येते, वर्तनात सुधार होतो आणि त्यामुळे आपल्या एकंदर जीवनातला ताप कमी होतो. आणि जेव्हा जीवनातील ताप कमी झाला, कमी झाल्याची प्रक्रिया सुरू झाली, तर हळू आपल्याला निवाल्याचा किंवा शांतीचा अनुभव घेता येईल. निवाला हरू तो मुखे नाम घेता. आपल्या लौकिक शिक्षणामध्ये आपल्याला अदृश्य अस्तित्वाची, अजडाची जाणीव कधी होऊ देत नाही. कारण आपलं लौकिक शिक्षण जे आहे, आपलं जे आपण जे शिकतो शाळामधून, ते अदृश्य गोष्टीबद्दल काहीच माहिती नाहीये. देव, संस्कार ह्या सगळ्या गोष्टी आजकाल हायपोथेटिकल समजल्या जातात. आणि अशा प्रकारे आपल्याला अंतिम सत्य जे अदृश्यात आहे ते जाणून घेण्याची उत्सुकताच जीवनाच्या अंतापर्यंत सहजतेने होत नाही. म्हणजे आता बऱ्याच वेळा वय वाढलं ना तरी सुद्धा ही आवड, म्हणजे मी कोण आहे, माझा अंतःकरण म्हणजे काय, माझ्यात परमात्मा आहे असं म्हणतात, ही जी उत्सुकता आहे ही
बऱ्याच वेळेला आणि बऱ्याच लोकांना जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती उत्साह होत नाही. आणि त्याचं कारण आपलं जे आतापर्यंत एस्टॅब्लिश एज्युकेशन सिस्टीम आहे ती आहे काही प्रमाणात, आणि काही प्रमाणात माणसाची बेफिकिरी दुसरे असते. आता समाजाचा परमार्थाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. क्वचित, अगदी क्वचित एखादा तरुण मुलगा जर का परमार्थ मार्गाला लागला तर त्याची चेष्टा होते, निंदा होते. इतकंच नाही, जरी तुमची सगळी संसार कर्तव्य पार पडून तुम्ही बाहेर पडलात, म्हणजे सगळी कर्तव्य झालेली आहेत घरातली, बाहेर पडलात तुम्ही, आणि सेवानिवृत्तीनंतर सुद्धा जर का तुमच्या परमार्थ मार्गाला तुम्ही लागायचं ठरवलं तर तुमच्या साथीला तुमच्या घरचे लोक येतीलच, सहकारी येतीलच, असं सहसा घडत नाही. माणसाच्या इच्छा कधी संपत नाहीत आणि देवाची आठवण होत नाही. आणि आदिशंकराचार्यांनी शेकडो वर्षापूर्वी बरोबर ह्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. चर्पट पंजरिका स्तोत्रम अंगम गलितम फलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. आता जरी जीवन बदललं, त्यावेळेचं जीवन जरी होतं तरी सुद्धा हीच परिस्थिती होती. बालस्तावत क्रीडा करता, तरुणस्तावत तरुणी रक्तः, वृद्धस्तावत चिंतामग्नः, परे ब्रह्मणि कोपि न लग्नः, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खरु दुस्तारे, कृपया पाहे पाहि मुरारे. आणि मग भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. मूढमते म्हणजे मूर्खा. प्राप्ते सान्निहिते मरणे नाही नाही रक्षती डुक्कृज करणे. अरे मूर्खा, गोविंदाचं भजन कर, ईश्वर भक्तीमध्ये मन लाव. कारण जेव्हा तुझा अंतकाळ जवळ येईल त्यावेळेला ह्या सगळ्या प्रापंचिक विविध इच्छापूर्ती करणाऱ्या जी काय गोष्टी आहेत, कार्य केलेली आहेत, ती तुम्हाला वाचू शकत नाही. समर्थ आपल्याला याच वास्तवाची जाणीव करत सांगतायत की सर्व विश्वाचा विनाश करण्याचे सामर्थ्य असलेला शिव, ज्याचं नामस्मरण करतात, अशा रामाचं अस्तित्व, महत्व विसरायचं नसेल, स्वतःची जीवन नौका पहिलं तीराला लावायची असेल तर नामस्मरणाला कधीही अंतर देऊ नका. ज्याच्या रागाचा अनुभव म्हणजे देवाच्या रागाचा अनुभव नियम मोडणाऱ्यांना येतो, पण केलेली चूक कोणी मागे घेतली की देवाचे प्रेम पूर्वत मिळू शकते. तिन्ही लोक जाळू शके कोपयेता, निवाला हरू तो मुखे नाम घेता. आणि मग स्वामीजी उदाहरण देतात की पाण्यावर काठी मारली म्हणजे फट पडते, पण ती फट क्षणार्धात घुसते. तसा प्रामाणिक भक्तीने देवप्रेमाचा अनुभव क्षणार्धात सुद्धा येऊ शकतो. आता तो क्षण येण्यासाठी आपल्याला बरीच साधना करावी लागते. नुसत्या एका क्षणाचं वरवर नाम घेता रामाची कृपा होणार नाही, आणि दीर्घ साधना असल्याशिवाय मनाच्या आतल्या गाभारातून रामनाम उत्स्फूर्त येणार नाही. म्हणजे रामनाम येण्यासाठी पूर्वकर्म चांगलं पाहिजे, आणि सतत पूर्वकर्म चांगलं असेल तरच आपल्या तोंडात रामनाम येईल. असं ते आधी बी का आधी फळ अशा पद्धतीचे हे उदाहरण आहे. आणि म्हणून हे वरवर सोपं वाटणारी गोष्ट, परंतु आपली परीक्षा पाहणारी गोष्ट अशा पद्धतीचं हे आहे नामस्मरण. श्रीराम श्लोक 95. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे, शुकाकारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. पापी अजामेळ अंतकाळी पुत्रामध्ये गुंतला. अंतकाळाला अजामेळचा आणि पुत्रामध्ये त्याचा तो गुंतला, आणि त्या मुलाचं नाव होतं नारायण. नारायणाच्या नामाने अजामेळाला मुक्ती मिळाली. आणि दुसरी गोष्ट, दुसरं एक उदाहरण म्हणजे आपल्या पोपटाला रामराम म्हणायला शिकवणारी गायिका या नामस्मरणाने उद्धरली आणि पूर्णांतरी नाव करून गेली. असा ह्याचा सरळ अर्थ आहे, परंतु याचा ध्वनीचा अर्थ जो आहे तो आपण वेगळ्या पद्धतीने बघू. परत ह्या ठिकाणी जी उदाहरणं देतात तशी दोन वेगळी उदाहरणं दिलेली आहेत.
अजामेळ आणि पिंगळा अशी दोन उदाहरणं आहेत. अजामेळ नावाचा मूळचा सदाचारी होता, पण तो विषयांध झाला आणि पापाचारी बनला. हा मूळचा सदाचारी ब्राह्मण एका दासीमध्ये आसक्त झाला आणि मग तिच्यापासून त्याला 10 पुत्र झाली. त्यातला नारायण हा सर्वात लहान मुलगा. त्या लहानावर त्याचं जीवापार प्रेम होतं आणि म्हणून त्याच्या तोंडात त्या लहानाचंच नाव होतं. आता त्याचा मृत्यू समय जेव्हा आला, त्या पुत्राच्या अर्थ नामोच्चार घडल्याने, म्हणजे त्यावेळेला जी काही त्याला मृत्यू वेदना झाली त्यावेळेला त्यांनी ज्या अर्थतेने त्या नारायणाला, त्याच्या मुलाला हाक मारलं, त्या नारायणाच्यामुळे तो पापमुक्त घेऊन उत्तम गतीला गेला, अशी ही पुराणातली गोष्ट आहे. आणि तशीच पिंगला नावाची एक गणिका होती आणि ही गणिका ही तिथे व्यवसाय करत होती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. पण त्याच वेळेला तिने एक पोपट पाळला होता आणि त्या पोपटावर तिचं जीवापार प्रेम होतं आणि त्या पोपटाचं नाव तिने राम ठेवलं होतं. वय झाल्यानंतर तिचा व्यवसाय थांबला आणि पोपट बाकी असताना पोपटावर तिचं प्रेम चालू राहिलं आणि सतत ती राम राम असं त्या पोपटाचं नाव घेत होती आणि त्याचा नामोच्चार करत असताना ती देखील उद्धरून गेल्याची पुराणातली एक कथा आहे, ती प्रसिद्ध आहे. ही 2 उदाहरणं इथे दिलेली आहेत. हा जो भाग आहे त्यातल्या मननार्थाकडे आपण आता वळूया. अजामळ्याची कथा बहुतेकांना एवढीच माहिती की त्याने मृत्यूसमयी नारायणाच्या हाक मारल्या, आपल्या मुलाला हाका मारल्या आणि तेवढ्यानं तो मुक्त झाला. आणि ही कथा बरोबर आहे. अनेकांना हास्यातच वाटते की आयुष्यभर काही करावं आणि शेवटी नारायण म्हणून मुक्ती मिळावी, असं एवढं सोपं आहे का? तर अतिशयोक्त महत्त्व देणे असं अनेक कथाकार सुद्धा मत व्यक्त करतात. पण आपल्याला आता वेळ नाही, पण या कथेचं श्रीमद भागवतामध्ये जे विवरण केलेलं आहे त्याच्यामध्ये याचा सूक्ष्म तत्वार्थ जाणून घेत दिलेला आहे. त्यातला काही महत्वाचा भाग बघू आपण की गीतेमध्ये सुद्धा अध्याय 9 आणि श्लोक 30 मध्ये सांगितलेलं आहे, अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरैव च मंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. जर एखादा अत्यंत दुर्वर्तनी सुद्धा अनन्य भावाने म्हणजे तो दुर्वर्तन करत होता, पण आता सर्व पाप कार्य सोडून, दुसरा कुठलाही भाव सोडून, म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी सोडून दुसरा अनन्य म्हणजे कुठलाही भाव नाही, तो जर का माझा भक्त झाला आणि माझं जर भजन केलं तर तो सज्जनच समजावा, कारण तो यथार्थ निश्चय असतो. अर्थात त्याने ईश्वर भजनासारखं तेव्हाही दुसरं काहीही केलं नाही असा पूर्ण करण्याचा निश्चय केलेला असतो. थोडक्यात नामस्मरणाचा समास आहे दासबोधामध्ये, दशक 4 मध्ये नवविधा भक्तिनाम समास 3, त्याच्यामध्ये पण ही माहिती दिलेली आहे. पण त्याचा मुद्दा असा आहे की एखाद्याचं आयुष्य अधम असलं तरी सुद्धा उद्धार झालाय. त्याच्यासाठी काय करायला लागलाय की नाम श्रद्धेने घेतलं तर काम करेल, पण अवधानतेने घेतले तरी ते फुकट जाणार नाही. अनिती आहे, वर्तन वाईट आहे, त्याच्या जीवनात नेहमीच पश्चात्ताप लाटेने येत जात असतो. प्रगतीची वाट बंद झाल्याची जाणीव असते आणि समाज देखील त्यांना सन्मार्गावर आल्यावर देखील स्वीकारत नाही. पण अशा सगळ्या विरोध परिस्थितीत सुद्धा जर का नेटाने नाम स्थिरावलं तर ती मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून ही सगळी उदाहरणं इथे दिलेली आहेत. पण काहीही करावं आणि शेवटी फक्त नामानावाने उद्धरून जावं अशी समजूत मात्र कोणीही करू नये. पूर्वायुष्यातील पापांचा जर खरा पश्चात्ताप झाला असेल तर मग रामाला पूर्ण शरण जाऊन जे जे होईल ते चांगले, वाईट, अतिवाईट काही असो ते सगळं चांगलं म्हणून शांतपणे सहन करत आपली रामभक्ती नामनिष्ठा कायम राखली तर पूर्वीचे पापकर्म सुद्धा धुतलं जाऊ शकेल आणि यथावकाश योग्य गती जीवनाला मिळेल. अशा पद्धतीचा संदेश देणारा हा श्लोक आहे. पापाचा म्हणजे पूर्व संचिताचा मागल्या भोगाचा काळ संपल्यावर अजामेळाचा उद्धार झालाय, कारण अजामेळाने मागला धागा तोडलेला नव्हता. आणि तसंच उदाहरण त्या अबलेचं दिलेलं आहे. आता ही सगळी जी कथा आहे ही सूक्ष्मत्वाने घेतलं पाहिजे असं स्वामीजी म्हणतात. आणि त्यातला जो मुख्य अर्थ आहे की तुम्हीच एखादी गोष्ट चुकीची केली असेल तर तुमचं आयुष्य फुकट गेलं असं नाही. त्या चुकीचा यथास्थच आपल्याला पश्चात्ताप झाला, आपण सगळ्या वाईट गोष्टी थांबवल्या आणि अत्यंत निष्ठेने नामस्मरण जर का चालू ठेवलं तर त्याही परिस्थितीमध्ये आपला उद्धार होऊ शकतो असं हा 5वा श्लोक सांगतो. आणि एकंदर ह्या सगळ्या 5 श्लोकामध्ये
वेगळ्या वेगळ्या स्थितीमध्ये या नामस्मरणाचं महत्व अनेक उदाहरणं आणि अनेक व्यावहारिक उदाहरणं देऊन आपल्याला पटवण्याचा ह्या ठिकाणी श्री समर्थांचा जो आहे तो सांगावा आहे हे आपण बघतो. श्रीराम. आता श्लोकाचे ह्या शेवटी आता ना 91 ते 95 आपण जे 5 श्लोक बघितले त्याचा सारांश बघूया. तो सारांश असा आहे की चांगल्या स्थितीमध्ये असताना देवाचं स्मरण ठेवा. संकट आलं, आजारपण आलं, फक्त अशा वेळी देवाचा धावा उपयोग होईलच असं नाही. भगवंत म्हणजे नेमकं काय, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं काय करायला लागतं याच्यासाठी स्पष्ट असं काही रूप नाही, कारण हे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगळं असू शकतं. देवाचं वर्णन करता येत नाही ते नेमकं नाही, कारण तो अवर्णनीय आहे. आपले सगळे दोष जन्मजन्मांतरीचे दोष जर घालवायचा असेल तर मनपूर्वक आपापल्या पद्धतीने देवाची भक्ती घडली पाहिजे, पण ती प्रामाणिकपणे घडली पाहिजे. भगवंत जीवाची सगळी व्यवस्था करत असतो. व्यवहारामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांभाळायला लागतात, निभवायला लागतात. त्यामध्ये कितीतरी वेळा आपल्याकडून चुकीचं गैर असं वर्तन होतं, वाणी अपवित्र होतं. पवित्र भाषेने नामस्मरणाने वाणी पवित्र होते, हळूहळू पवित्र होते, वर्तन शुद्ध होऊ लागतं. आणि जर एखादा दुर्वर्तनी अत्यंत दुर्वर्तनी सुद्धा अनन्य भावाने म्हणजे सगळी पापक कर्म सोडून देऊन जर का माझा भक्त होऊन मला वजेल तर तोही सज्जनच समजावा असं समर्थ इथे आपल्याला समजावून सांगतायत. आणि रामनामाने नामस्मरणाने सत्कर्माने सर्व कल्याण घडेल असं ह्या ठिकाणी सांगतायत. आणि त्याप्रमाणे वर्तनाचा आपल्याला एक मायेने उपदेश करत आहेत. नेहमीप्रमाणे आता शेवटच्या भागामध्ये आत्मचिंतन प्रार्थना म्हणतो सगळ्यांच्या वतीने. त्याच्यानंतर हे 5 श्लोक आपण म्हणूया आणि मग जळगाव केंद्रातर्फे स्वास्थ्य प्रार्थना घेतली जाईल. आत्मचिंतन प्रार्थना जी ह्या सगळ्या साधनेमध्ये अत्यंत उपयुक्त शब्द स्वामीजींनी दिलेले आहेत. मनशक्तीच्या प्रार्थना पुस्तकातली ही प्रार्थना आहे ती आपण मी म्हणतो आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण या प्रार्थनेच्या शब्दांशी आणि भावाशी एकरूप व्हा. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करेन. खोटं समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम. 5 श्लोक म्हणतो मी. नको वीट मानू रघुनायकाचा अति आदरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे पुकाचा तरी घोष त्या जानकी वल्लभाचा. अति आदरे सर्वही नाम घोषे गिरी कंदरे जायजे दूरी दोषे. हरी तिष्ठतु तोषला नाम तोषे विशेषे हरा मानसी राम पीसे. जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे काय वेचे. तिन्ही लोक जाळू शके कोप येता निवाला हरू तो मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. अजामेळ पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे निनामे. शुका कारणे कुंटणी रामवाणी मुखी बोलता ख्याती झाली पुराणी. जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम. स्वास्थ्य प्रार्थना जळगाव केंद्र. हरिओम. अंतरशक्ती विकास प्रार्थना. अनंत अस्तित्वाचे आणि विशालतेचे प्रतीक असलेल्या महाशून्य बिंदूचे एकाग्र चिंतन करून मी ही प्रार्थना करीत आहे. माझी आंतरिक शक्ती विकसित होण्यासाठी ही प्रार्थना मला सहाय्यभूत हो. माझ्या मनाच्या दृढ निश्चयाने शरीरातील असंख्य पेशी आणि संप्रेरके यामध्ये अपूर्व ऊर्जा निर्माण होऊ शकते. मानसिक धैर्य, शांती आणि ज्ञानपूर्ण निष्ठा यामुळे माझी आंतरिक शक्ती अधिक बळकट होत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून आरोग्यपूर्ण जीवनासाठी माझी प्रतिकार शक्ती, संरक्षक शक्ती अधिकाधिक दृढ हो ही प्रार्थना. हे सर्वशक्तिमान निसर्गा, मी माझ्या जीवनाला हेतू विशालतेचे ज्ञान, सत्कर्म आणि सर्व कल्याणाचा संकल्प याची जोड कायम ठेवीन. या ज्ञानशुद्ध प्रयत्नाने माझे, कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे आणि मानवतेचे कल्याण हो ही प्रार्थना. हरि ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. हरि ओम तत्सत् समतार्पणमस्तु. हरि ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. हरि ओम. या ठिकाणी कार्यक्रम आपला संपलेला आहे. काही बोलायचं असेल, सांगायचं असेल तर बोला, किंवा आपला ग्रुप आहे शेवटी. चला हरिओम. लॉग आउट करूया. अनिल ठीक आहे ना? हो, ओके काका. ओके. अच्छा हरिओम.